हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि फ्रेश अशी शिमला मिरची आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर आपल्याला ही चिरून घ्यायची बघा, अशी लांब लांब आपल्याला चिरून घ्यायची, पातळ जरा. खूप छान अशी टिफिनसाठी ही रेसिपी आहे. नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ छोटासा आहे, खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल असा. तर पाहू शकता अशा बिया आतल्या त्या काढून घ्यायच्यात आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं पातळ असं लांब लांब चिरून घ्यायचे. खूप छान होती ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी शिमला मिरची ही सर्व चिरून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलं ह्याचे मोठे तुकडे करायचे तर तुम्ही मोठे पण तुकडे करू शकता, पण मी अशा पद्धतीने लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला ही सर्व शिमला मिरची चिरून मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता सर्व शिमला मिरची चिरून झालेली आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे ती. आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे. आणि त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, इथे मीडियम साईजचं मी एक टमाटा घेतला आहे बघा. तो टमाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. जास्त काय याला साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, थोड्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते. छान असा टमाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला विसरू नका. मी मागं पण शिमला मिरचीची रेसिपी टाकलेली बघा, भरून शिमला मिरची बनवली होती, ती पण खूप टेस्टी होती तशी जर भरून केली तर. आणि अशी पण आपण कापून जर केली तर ती पण खूप छान होती. तर इथे मीडियम साईजचा एक मी कांदा घेतला आहे बघा. तर कांद्याची आपल्याला संपूर्ण ही साल काढून घ्यायची. आणि काजाळी जर असली कांद्याला तर कांदा स्वच्छ धुवून घ्या. ह्या कांद्याला काजाळी नाही त्याच्यामुळे मी धुवून नाही घेतला. आपल्याला हा कांदा पण असा चिरून घ्यायचा आहे, जरा जाडसर, लई पण बारीक नाही चिरायचा, थोडा जाडाच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बघा. सर्व कांदा आपला चिरून झालेला आहे बघा. त्यानंतर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, लसूण बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर हे सर्व चिरून झाले आपलं. आता गॅस वळायचे. इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं. इथे तेल एक पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली बघा. मोहरी छान तडतडली ना जिरं टाकून घ्यायचं आहे 1 चमचा. त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान तेलावर परतून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर मीडियम साईजचा मी कांदा एक कापून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे एक टमाटा मी मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. आणि कांदा टमाटा छान मऊ होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवली ना खूप टेस्टी होती ही रेसिपी. ते छान आपला कांदा टमाटा मस्त परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. थोडंसं आपल्याला हे साईडला जरा सारून 1 चमचा मी इथे बेसन पीठ घेतले बघा. 1 चमचा बेसन पीठ टाकून घेऊया आणि तेलावर हे बेसन पीठ छान परतून घ्यायचे आपल्याला,
अशा पद्धतीने मग हे छान परतलं जातं, हे बेसन पीठ पण भाजलं जातं. तुम्हाला जर नसन टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल, पण बेसन पीठ 1 चमचा टाकलं ना भाजीला खूप छान टेस्ट येते. एकदा ट्राय करून बघा अशी पद्धत माझी ही. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, 1 चमचा इथे मी हळद टाकून घेणार आहे बघा, छोटा चमचा आहे. हळद टाकून झाल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हळद तेलावर छान परतून घ्यायची कांद्यासोबत. त्यानंतर इथे मसाले टाकून घेऊया. 1 चमचा बेडगी मिरची पावडर कलरची मी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा टाकला आहे. किचन किंग मसाला कसा मैत्रिणींनो भाजीला मस्त टेस्ट येते, त्याच्यामुळं तो 1 चमचा टाकला आहे. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1 चमचा धना पावडर टाकली. आणि हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे शिमला मिरची टाकून घ्यायची बघा. मी अशी लांब कापून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. आणि ही शिमला मिरची पण आपल्याला मसाल्यात छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो, झटपट होणारी रेसिपी आहे ही. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचे बघा. इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. तर छान मिक्स करून झालेली आहे, तर पाणी टाकून घेऊया. अगदी थोडं पाणी टाकायचं आहे मैत्रिणींनो आपल्याला. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर टाकायची थोडी, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा. थोडी कोथिंबीर टाकून घेतली मी. आणि 5 मिनटं आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची बघा. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे, भाजी चेक करायची मध्ये मध्ये. तर परत 1 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. थोडी भाजी आपली थोडीशी नॉर्मल कच्ची आहे. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे, परत भाजी छान वर खाली करून घ्यायची बघा. शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं 1 चमचा. शेंगदाण्याचं कूट कसं मैत्रिणींनो भाजीला खूप छान टेस्ट येते. आपण वाटण वगैरे काहीच ह्याच्यात टाकलेलं नाही, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट 1 चमचा आणि वरून अशी कोथिंबीर मस्तपैकी टाकून द्यायची. आणि अर्धा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. अर्धा मिनटाच्या नंतर झाकण खोलून भाजी छान मिक्स करून घ्यायची. मस्त आपली ही शिमला मिरचीची चटपटीत अशी ही भाजी झालेली आहे बघा. टिफिनसाठी किंवा तुम्ही घरात डाळ भात केला, डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा भाकरीसोबत खायला, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. अशी मस्त आपली ही झालेली आहे रेसिपी बघा शिमला मिरचीची. ढोबळी पण मस्त शिजलेली आहे. तर ही शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय माझा कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि लाईक करायला जरा पण विसरू नका मैत्रिणींनो. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे, अशाच पाठीशी राहा माझ्या. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय सगळ्यांना.